जाननाय महसे प्रत्युहतिमिरच्छिदे अपार करुणापूर तरंगितदृशे नमः। नमोऽस्तु रामाय सलक्ष्मणाय देव्यै च तस्यै जनकात्मजायै। नमोऽस्तु रुद्रेन्द्रयमानिलेभ्यो नमोऽस्तु चन्द्रार्कमरुद्गणेभ्यः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादशङ्करं लोकशङ्करम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। समुपस्थित सज्जन हो, अत्यंत संतोषाचा विषय आहे की दरवर्षी आपण सर्व मंडळी एकत्र होता, एक सप्ताह नामजपाचा उपक्रम करतात। त्या निमित्ताने विविध प्रकारचे सत्संग, यज्ञयाग, कीर्तन, नंतर महाप्रसाद या सगळ्याचं आयोजन करतात आणि स्वतःचं जीवन धन्य करण्याच्या दृष्टीने जितकं करता येईल तितकं ह्या 7 दिवसांमध्ये विविध उपक्रम करतात। मनुष्याचा जन्म हा कशासाठी झालेला आहे हे विचार करण्याची आवश्यकता आहे। वेद आपल्याला ह्याचा विचार करण्यासाठी मार्गदर्शन करतात। मनुष्याचा जन्म हा जीवस्य तत्व जिज्ञासा यासाठी झालेला आहे। जीव हा जो जन्माला येतो तो तत्व जिज्ञासा करण्यासाठीच जन्माला येतो। तत्व म्हणजे काय, तर जीव जगत आणि जगदीश्वर यांच्यामधला संबंध लक्षात घेणं, त्या संबंधाला लक्षात घेऊन त्यानुसार असं वर्तन करणं की जेणेकरून जीवाचं जीवत्व सार्थक व्हावं, परमेश्वराचं जगत बनवणं सार्थक व्हावं आणि परमेश्वराने जीव आणि जगत बनवल्याचा योग्य आनंद, योग्य सार्थकता त्याला प्राप्त व्हावी, यासाठी जे उपाय करावे लागतात त्याला म्हणतात तत्व जिज्ञासा। आपण कोण आहोत? जीव आहोत आपण। आपण जीव म्हणजे नक्की कोण आहोत? जीव म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्याला कोणत्या बंधनांमध्ये राहावं लागतं, या बंधनांमध्ये का राहावं लागतं, या बंधनातून मुक्त होण्याचा उपाय काय, हे सगळं कळणं, जाणून घेणं ही जीवाबद्दलची जिज्ञासा आहे। तसंच हे जगत काय आहे, जगत बनवलं कोणी, जगत चालतं कसं, हे जगत बनतं पण आणि नष्टही होतं। मग हे बनवायचंच होतं, नष्ट करायचंच होतं तर बनवलं का? आणि जर बनवायचं होतं तर नष्ट केलं का परमेश्वराने? ह्या गोष्टीचा विचार म्हणजे तत्वजिज्ञासा आहे। त्याचप्रमाणे जगदीश्वर म्हणजेच जगाचा नियंता, नियामक, निर्माता कोण आहे ह्याला जाणणं, त्याच्यामध्ये आणि जगतामध्ये काय फरक आहे, जीव आणि जगदीश्वरामध्ये काय फरक आहे हे जाणणं म्हणजे तत्वजिज्ञासा आहे। थोडक्यात सांगायचं तर जीव, जगत आणि जगदीश्वर यांचा परस्पर काय संबंध आहे, कोण कार्यरूप आहे, कोण कारण रूप आहे, कोण स्वरूपतः आहे, हे जाणणं म्हणजे तत्वजिज्ञासा आहे। जोपर्यंत ही तत्वजिज्ञासा होत नाही तोपर्यंत या तत्वजिज्ञासेचं समाधान होईपर्यंत मनुष्याला काही शांतता लाभणार नाही, जीवाला काही शांती प्राप्त होणार नाही। तोपर्यंत तो जीव तसाच तळमळत राहतो जसा एखाद्याचा चष्मा हरवला। चष्मा हरवल्यानंतर मनुष्य चष्मा शोधत राहतो, कासावीस होतो, माझा चष्मा गेला कुठे, गेला कुठे। जर नशीबवान असेल तर त्याला कोणीतरी सांगणारं मिळतं की जो म्हणतो की अरे तुझ्या डोक्यावरच चष्मा आहे,
वाचता वाचता डोक्यावर लावून ठेवला होता न विसरून गेला मनुष्य चष्मा डोक्यावरच आहे म्हणून. कोणी आठवण करून दिली की त्या माणसाची संपूर्ण चिंता सगळे श्रम निघून जातात. पण जर आठवण करून दिली नाही आणि तो मनुष्य तसाच झोपी गेला, तर झोपी गेल्यानंतर त्याला झोप तर लागेल, परंतु उठल्यावर लगेच पुन्हा चष्मा चष्मा करत उठेल. तशीच गत प्रत्येक जीवाची आहे. जोपर्यंत जीवाला तत्वजिज्ञासेचं समाधान प्राप्त होत नाही, अर्थात तत्व कळत नाही, तोपर्यंत जीव भरकटत राहतो. जीव संसारामध्ये म्हणजेच जगतामध्ये सुख शोधण्याचा, समाधान शोधण्याचा प्रयत्न करत राहतो. परंतु जे जगत स्वतःच सच्चिदानंदमय नाही, त्या जगतामध्ये सच्चिदानंद रूप समाधान प्राप्त होणारच कुठून, हा प्रश्न आहे. तर जगतामध्ये तो समाधान शोधत राहतो, समाधान काही सापडत नाही. तेच प्रश्न मनामध्ये घेतो, त्याच चिंता मनामध्ये ठेवतो आणि पुढचा जन्म प्राप्त करतो. पुढच्या जन्मात तिथूनच पुन्हा सुरुवात होते आणि पुन्हा त्याच तत्व जिज्ञासेच्या मागे लागतो. मनुष्याचा स्वभावच तत्व जिज्ञासेचा आहे. प्रत्येक प्राण्याचा स्वभाव तत्व जिज्ञासेचा आहे. मनुष्याच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आपल्या समोर जर दोन व्यक्ती गुपचूप हळू आवाजात काही बोलत असतील, तर आपल्याला लगेच जिज्ञासा उत्पन्न होते, हे काय बोलतायत, यांचे शब्द एवढे हळू हे का उच्चारतायत, म्हणजे ही वस्तू मला कळू नये म्हणून ते हळूहळू बोलतायत, मग तर मला कळलीच पाहिजे. तर मनुष्य ज्या वेळेला दोघांना बोलताना बघतो, त्यावेळेला आपोआप त्याचे कान टवकारले जातात. का कान टवकारले जातात, तर तत्व जिज्ञासा असते. वृद्ध व्यक्ती, अगदी 90ला 95ला टेकलेली वृद्ध व्यक्ती सकाळी सकाळी पेपर घेते आणि अथपासून इथीपर्यंत सगळा पेपर वाचत बसते. म्हणजे ज्या व्यक्तीला गल्लीच्या नाक्यापर्यंत जाण्याची ताकद नसते, ती व्यक्ती दिल्लीत काय घडलं हे जाणून घेण्याची जिज्ञासा बाळगून असते. सांगायचा हेतू काय, की माणसाला तत्व जिज्ञासा असते आणि जोपर्यंत ती तत्व जिज्ञासा पूर्ण होत नाही, समाधान प्राप्त होत नाही, तोपर्यंत तो शोधत राहतो. हे प्रत्येक प्राण्याच्या बाबतीत आहे. तर जीव म्हणून आपण ज्या वेळेला आलेलो आहोत, परमेश्वरापासून दूर आलेलो आहोत, ते आपण तत्वजिज्ञासा करतोय. कस्त्वम कोहम कुता आयातः कामे जननी कोमेतातः, काय प्राप्त केल्याने मला धन्यतेचा अनुभव येईल, ह्या गोष्टीचा आपण विचार करतोय, पण तो नकळतपणे विचार करत असतो. कळत असताना जर विचार करत राहिलो, म्हणजे जाणीवपूर्वक जर विचार करत असलो, तर त्याला परमार्थ मार्ग असं म्हणतात. आणि न कळत जेव्हा आपण ह्या तत्वाची जिज्ञासा करत असतो, तेव्हा त्याला स्वार्थ म्हणतात. स्वार्थ आणि परमार्थ यामध्ये फरक फक्त जाणीवपूर्वक तत्व जिज्ञासा आणि अजाणता तत्व जिज्ञासा, हाच फरक आहे. जाणीवपूर्वक जो तत्व जिज्ञासा करतो तो परमार्थ साधत असतो. अजाणता जो तत्व जिज्ञासा करतो तो स्वार्थ साधत असतो. स्वार्थामध्ये काय होतं, तर मनुष्याला ज्या इंद्रिय गोचर वस्तू आहेत, त्या इंद्रिय गोचर वस्तूंविषयी लोभ उत्पन्न होतो. त्या इंद्रिय गोचर वस्तूंना प्राप्त करण्यासाठी त्याच्या क्रिया सुरू करतो. वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धीच्या चातुर्याचा वापर करतो आणि भौतिक वस्तूंना एकत्र करण्याचा, गोळा करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यातून त्याला असं वाटतं की ह्यातूनच मला सुख प्राप्त होईल, जीवनाचं खरं ध्येय ह्यातून प्राप्त होईल. म्हणजे कशातून प्राप्त होईल, तर मुख्यतः 4 गोष्टीतून जीवनाचं ध्येय साध्य होईल असा समज मनुष्याचा असतो. या 4 गोष्टी कोणत्या, तर त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे वित्तईषणा. वित्तईषणा म्हणजे पैसा, धन, समृद्धी. पैशाच्या रूपात समृद्धी असो, धनधान्याच्या रूपात समृद्धी असो, जमीन जुमलातीच्या रूपात समृद्धी असो, ही जर समृद्धी मला प्राप्त झाली तर मी सुखी होईन, तर मला जीवनाचा खरा आनंद घेता येईल, हा एक माणसाचा समज असतो. दुसरा मनुष्याचा समज हा असतो की दारईषणा, म्हणजे पुरुष असेल तर मला चांगली पत्नी मिळाली तर, स्त्री असेल तर मला चांगला पती मिळाला तर,
मला जीवन पूर्णता प्राप्त होईल असा एक समज माणसाच्या मनात जन्मतः असतो. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे पुत्र ईशणा. म्हणजे मुलं बाळा अशी झाली पाहिजेत की त्यांनी नाव कीर्ती लौकिक वाढवला पाहिजे. मुलाच्या सुखामध्ये आई वडील स्वतःचं सुख मानतात आणि त्यांना असं वाटतं मुलगा सुखी झाला मुलगी सुखी झाली की आपण सुखी झालो, आपलं जीवन सार्थक झालं. आणि चौथी ईशणा माणसाच्या हृदयात असते ती म्हणजे लोकईशणा. लोकईशणा म्हणजे भरपूर लोक मला मानतात, माझ्या पाठीशी भरपूर लोक आहेत, माझ्या हाकेला 100 लोक धावून येतात, मी इलेक्शनला उभा राहिलो तर 5 लाख मतं मला सहज मिळतील. ही जी लोकईशणा आहे, ह्या लोकईशणेने मी तरीन असा एक समज माणसाच्या मनात असतो. थोडक्यात पुत्रैषणा, वित्तैषणा, दारैषणा, लोकैषणा या 4 भौतिक इच्छांमध्ये माणूस गुरफटलेला असतो आणि त्याला असं वाटत असतं की ह्या गोष्टी मला प्राप्त झाल्या तर माझं जीवन सार्थक झालं. परंतु इतिहास साक्षीदार आहे की वित्तैषणेने जीवन सार्थक झालं नाही. रावणाच्या ठाई वित्तैषणा होती. रावणाला असं वाटायचं की पैशाच्या बळावर मी काहीही करू शकेन, हवं तेवढं सुख प्राप्त करू शकेन, पैशाच्या मोहात पाडून सीतेला आपलंसं करू शकेन. पण ह्यातलं काहीच रावणाला जमलं नाही. मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वही बुडाले. सगळं बुडून गेलं वित्तैषणेच्या लोभापोटी. लौकिक जीवनात आपण पाहतो जे भरपूर पैसा अडका कमवून गडगंज होतात, त्यांची जी मुलं आहेत ती पूर्ण त्यावर पाणी फिरवतात. मुलं उद्दंड निघतात, उन्मत्त निघतात आणि मग आई वडील म्हणू लागतात की आमच्याकडे पैसा अडका गाडी घोडे बंगले सगळं आहे, पण मुलं वाईट मार्गावर गेलेली आहे, मुलं काही आमचं ऐकत नाही. अर्थात वित्तैषणा पूर्ण झाली तरी धन्यता प्राप्त होत नाही. दारेषणा पूर्ण झाली तर इतिहासामध्ये असे अनेक राजे होऊन गेले ज्यांनी हजारो बायका केलेल्या, ज्यांनी हजारो बायका केलेल्या होत्या. शूर्पणखा अशी होऊन गेली की जिने अनेक नवरे केलेले होते, पण तरी देखील ह्या दारेषणेने काही समाधान झालं नाही. म्हणून तर ती शूर्पणखा रामाला गळ घालू लागली, लक्ष्मणाला गळ घालू लागली. दारेषणेने देखील पूर्ण सार्थकता प्राप्त होत नाही. मग पुत्रैषणेने सार्थकता प्राप्त होईल का? धृतराष्ट्राला 100 पुत्र होते, काय दिवे लावले? धृतराष्ट्राला संपूर्ण राज्य गमवण्यासाठी बाध्य केलं त्या मुलांनी. तर पुत्रैषणेने देखील जीवनात सार्थकता होईल असं नाही. आणि लोकैषणा म्हणायची तर काय? लोकैषणा म्हणजे आपल्या पाठीशी असलेली लोक, आपल्याला मानणारी लोक. एकेकाळी भगवान श्रीकृष्णाच्या पाठीशी किती लोक होते. संपूर्ण वृंदावन कृष्णाला मानायचं, मथुरा कृष्णाला मानायची. पण जरासंधाने 16-17 वेळा आक्रमण केलं काय, तर त्या मथुरा नगरीच्या लोकांनीच कृष्णाला सांगितलं की बाबा रे, तुझ्यामुळे हा जरासंध आक्रमण करतो, तू निघून जा, मथुरा सोडून जा, तुझ्यामुळे आम्हाला कष्ट प्राप्त होते. त्यामुळे लोकैषणा जरी बाळगली तरी ती लोक आयत्या वेळेला कामास येतील का, आपलं जीवन सार्थक करतील का, ही गोष्ट विचारणीय आहे. तर ह्या 4ही गोष्टींची व्याप्ती आणि ह्या 4ही गोष्टींचा प्रभाव लक्षात घेतला तर तत्वज्ञ म्हणतात की ह्या 4ही गोष्टींपैकी कोणतीही गोष्ट आपल्या जीवनाला सार्थक करू शकत नाही, सार्थक करण्याची क्षमता त्यामध्ये नाही. मग अशी कोणती गोष्ट आहे की जी आपल्या जीवनाला सार्थकता प्रदान करेल? तर यावर वेद म्हणतात की जे सत्य तत्व आहे ते आपल्या जीवनाला सार्थक करेल. सत्य तत्व याचा अर्थ त्रिकाला बाधित तत्व. जे तत्व तिन्ही त्रिकाळामध्ये बदलत नाही त्याला सत म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट, तिन्ही त्रिकाळात न बदलणारे जे सत्य आहे ते ज्ञानरूप हवं. ते जर ज्ञानरूप नसेल तरी देखील सार्थकता प्राप्त होणार नाही. दगडधोंडे जे आहेत ते तिन्ही त्रिकाळ हजारो वर्षांपासून होते, पुढे हजारो वर्ष राहतील, पण त्या दगडधोंड्यांकडे बघून कोणाला सार्थकता नाही प्राप्त होत. तर नुसता सत हा गुण असून चालत नाही, त्यामध्ये ज्ञान हा गुण असावा लागतो, म्हणजे चित्त, चित्त हा गुण असावा लागतो. पण नुसतं सत आणि चित्त असून चालत नाही, तर त्यामध्ये आनंद देण्याची क्षमता असली पाहिजे, समूळ दुःखाच्या निवृत्तीची क्षमता असली पाहिजे.
याचा अर्थ आनंद हा गुण त्यामध्ये असला पाहिजे. थोडक्यात सत, चित आणि आनंद जी वस्तू आहे ती वस्तू आपल्याला सुख प्राप्त करून देऊ शकते, समाधान संतोष प्राप्त करून देऊ शकते आणि ती वस्तू आपल्याला जीवनातून मुक्त करते. म्हणून मनुष्याने सच्चिदानंदाच्या शोधात राहिलं पाहिजे. हा सच्चिदानंद कोण आहे? कशाला सच्चिदानंद म्हणावं? तर तत्वज्ञ म्हणतात की पृथ्वीला म्हणावं का सच्चिदानंद? तर हो, पृथ्वी जर म्हटलं तर सत तर आहे. सत आहे याचा अर्थ काय? अनेक काळापर्यंत टिकणारी आहे. पृथ्वी आनंद देणारी देखील आहे, पृथ्वी ज्ञान देणारी देखील आहे. परंतु प्रश्न हा उपस्थित होतो की पृथ्वी आनंद देणारी जरी असली तरी ती कायम आनंदच देणारी आहे का? तर उत्तर येतं नाही. पृथ्वीपासून ज्या वेळेला फळावळ उगतील, फळावळ उगेल तेव्हा आनंद देईल. पण त्याच पृथ्वीच्या मातीमध्ये अमिबासारखे जंतू तयार झाले, चिखल तयार झाला आणि त्या चिखलाचा अंश पोटात गेला तर तीच पृथ्वी आपल्याला रोगराई देऊ शकते. त्यामुळे पृथ्वी आनंददायी आहे, परंतु सर्वथा आनंददायी नाही. म्हणून मग पृथ्वी सच्चिदानंद ह्या श्रेणीमध्ये येत नाही. म्हणून वेदव्यासांनी म्हटलं नेती नेती नाही, पृथ्वी ही सच्चिदानंद नाही. मग जल सच्चिदानंद स्वरूप आहे का? तर ज्या वेळेला उन्हाळ्याचे दिवस असतील, खूप तहान लागलेली असेल, त्यावेळेला पाणी प्यायल्याने आनंदाची प्राप्ती होते. परंतु थंडीचे दिवस आहेत, सगळीकडे कुडकुड थंडी वाजतीये आणि त्यात पाणी प्यायचं म्हटलं तर ते थंड थंड पाणी पिणंही नकोसं वाटतं. याचा अर्थ पाणी हे देखील सर्वथा सुख देणारं नाही, तेही कधी ना कधीतरी दुःख देतं. त्यामुळे जल हे जे तत्व आहे हे देखील सच्चिदानंद श्रेणीमध्ये येत नाही. तोच प्रकार वायूचा आहे, तोच प्रकार अग्नीचा आहे, तोच प्रकार आकाशाचा आहे, तोच प्रकार अहम तत्वाचा आहे, तोच प्रकार महत तत्वाचा आहे. आणि त्याच्या मुळाशी असलेली प्रकृती जी आहे ही पण त्रिगुणात्मिका असल्यामुळे सत्व रज तम ह्या तिघांचा बॅलन्स बिघडला तरी दुःखाची प्राप्ती होते. त्यामुळे त्रिगुणात्मिका प्रकृती देखील सच्चिदानंद घन नाही. मग सच्चिदानंद घन कोण आहे? तर प्रकृतीचंही जे कारण आहे ते सच्चिदानंद घन आहे. प्रकृती ही त्रिगुणात्मिका आहे, त्रिगुणात्मिका प्रकृतीचं कारण मात्र निर्गुण आहे. कारण कारण हे निर्विशेष असतं, कार्य हे सविशेष असतं. जसं मातीला आकार काही नाही, पण मातीपासून कप बनवला, विशेष आकार दिला की त्याला कप म्हणतात, विशेष आकार दिला की रांजण म्हणतात. त्यामुळे मातीचं कार्य हे सविशेष असतं, परंतु माठ, रांजण, कपबशा यांचं जे कारण माती आहे ती मात्र निर्विशेष असते. तद्वत प्रकृती जी आहे ही त्रिगुणात्मिका आहे, पण ही त्रिगुणात्मिका प्रकृती बनवण्याचं जे कारण आहे ते मात्र निर्गुण आहे. आणि जे निर्गुण असतं ती वस्तू सद्घन असते. जी वस्तू निर्गुण असते ती वस्तू सगळ्यात जास्त ज्ञान धारण करणारी असते आणि जी वस्तू निर्गुण असते ती आनंदाच्या विविध छटा देखील प्रदान करणारी असते. म्हणून प्रकृतीचं कारण असलेला जो परमेश्वर आहे तो सद्घन आहे, चितघन आहे, आनंद घन आहे. अर्थात तो परमेश्वरच जीवनामध्ये ध्येय आहे, जिज्ञासे योग्य आहे, असा निष्कर्ष वेदांनी काढला. आता हा जो सच्चिदानंद परमेश्वर आहे तो जर निर्गुण निराकार जर असेल तर त्याला ओळखायचं कसं? त्याची जिज्ञासा करायची. तर परब्रह्म परमात्मा निर्गुण निराकार असून भक्तांच्या हृदयातली जिज्ञासा सार्थक व्हावी यासाठी सगुण साकार रूप धारण करून पृथ्वी तलावर अवतार ग्रहण करतो. निर्गुण निराकार परमेश्वर पृथ्वीवर सगुण साकार बनून या सगळ्या भक्तांमध्ये रमण करतो, भक्तांना स्वतःच्या रूप आणि स्वरूप दोन्हीची जाणीव करून देतो. आणि निर्गुण निराकार परमेश्वर कसा सगुण साकार होतो यासाठी आपण इतिहासात पुराणात वाचतो की भक्ताच्या तपश्चर्येने भगवंत सगुण साकार होतो. भक्ताच्या तपस्येने भगवंत सगुण साकार होतो. हा जो तप आहे हा ज्ञान मार्गाने होणारा तप आहे, योग मार्गाने होणारा तप आहे. पण सगळ्यात सोपा मार्ग जो आहे तो भक्तीचा मार्ग आहे. कारण कोणत्याही जीवाच्या ठिकाणी
तीन प्रकारच्या शक्ती निवास करतात. एक शक्ती असते ती कार्यशक्ती असते, कार्य करण्याची शक्ती. दुसरी जी शक्ती असते ती ज्ञानशक्ती असते आणि तिसरी जी शक्ती असते ती भावशक्ती असते. ज्ञानशक्ती प्रत्येकामध्ये वेगवेगळी असते. काहींना ज्ञान जास्त असतं, काहींना ज्ञान कमी असतं, हळूहळू असतं. त्याचप्रमाणे कार्यशक्ती बदलते आपल्या जीवनातच. तरुणपणीची कार्यशक्ती वेगळी असते, म्हातारपणीची कार्यशक्ती वेगळी असते. त्यामुळे ज्ञानशक्ती आणि कार्यशक्ती यामध्ये खूप तफावत असते. परंतु एक शक्ती अशी आहे की जी कोणत्याही युगामध्ये जागृत राहते, ती म्हणजे ज्ञानशक्ती नाही, कार्यशक्ती नाही, तर भावशक्ती. भावशक्ती ही कलियुगातही तितकीच जागृत असते. कोणी आपला अपमान केला असता द्वापर युगामध्ये जितकं आपल्याला वाईट वाटलं असतं, तितकंच वाईट ह्या कलियुगातही आपल्याला वाटेल. कोणी आपली प्रशंसा केल्यानंतर द्वापर युगात जितका आनंद होईल तितकाच आनंद कलियुगातही होईल. त्यामुळे भावशक्ती ही युगानुसार बदलत नाही, ती कायम राहते. म्हणून शास्त्रांनी म्हटलं की कलियुगामध्ये ज्यावेळी मनुष्याची क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती घटत जाईल, त्यावेळी मनुष्याला वेदांचं अध्ययन करणं, मोठे मोठे यज्ञ याग तीर्थयात्रा संपादित करणं हे कठीण होईल. मग अशा स्थितीमध्ये भावशक्तीच्या आधारावर सच्चिदानंद परमेश्वराची प्राप्ती त्यांनी करून घेतली पाहिजे. भावशक्ती जी असते ती दोन प्रकारची असते. एक नुसता भाव असतो आणि एक असते भक्ती. भावाला ज्या वेळेला शास्त्राची जोड मिळते तेव्हा त्याला भक्ती म्हणतात, अन्यथा तो केवळ एक भाव असतो. उदाहरण देतो. घरातली जर एखादी व्यक्ती निवर्तली तर त्या व्यक्तीविषयी मनुष्याच्या मनात भाव असतो आणि म्हणून मनुष्य काय करतो, त्या व्यक्तीचा फोटो लावतो, त्या फोटोला हारतुरे घालतो, देवांना ओवाळलं की त्या फोटोलाही ओवाळतो. हा सगळा भावनेचा प्रकार झाला. परंतु भावनेला शास्त्राची जोड देणारा जो मनुष्य असतो तो म्हणतो की शास्त्र म्हणतं की गेलेल्या व्यक्तीची प्रतिमा लावू नये, गेलेल्या व्यक्तीला हार तुरे घालू नयेत, तर गेलेल्या व्यक्तीच्या निमित्ताने श्राद्ध करावं, त्याला माका व्हावा, पांढऱ्या रंगाची फुलं व्हावीत, तीळ व्हावेत. अशा पद्धतीने गेलेल्या व्यक्तीची भावना तुम्ही प्रकट करू शकता, त्याला भक्ती म्हणतात. पण जोपर्यंत भावना ही मनात येईल तशी उफाळलेली असते त्यावेळेला ती केवळ भावनेच्या श्रेणीत असते. पण त्या भावनेला ज्या वेळेला आपण शास्त्राची जोड देतो तेव्हा ती भक्ती होते. तर भावनेच्या आधारे आपण भक्ती विकसित करू शकतो आणि भक्तीच्या आधारे आपण भगवंताला प्राप्त करू शकतो. भगवंताला प्राप्त करण्याचा हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. आता भक्ती करत असताना भक्तीच्या 9 पायऱ्या आहेत. श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्. या 9 पायऱ्या आहेत भक्तीच्या. या 9 पायऱ्यांपैकी सगळ्यात प्रथम पायरी जी आहे ती श्रवणं. सच्चिदानंद घन परमात्मा जो सगुण साकार रूपात अवतरित झालेला आहे त्याच्या विषयी काही ऐकावं. मग ऐकण्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट कोणती ऐकावी, तर त्या परमेश्वराचं नाम ऐकावं. हे नाम ऐकल्यानंतर नामीची हळूहळू ओळख होऊ लागते. नाम आणि नामी यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध असतो. नाव घेतलं की नामी आपोआप प्रकट होतो. आपोआप प्रकट होतं म्हणजे कसं, उदाहरण द्यायचं झालं तर लोणच्या लिंबाचं लोणचं असं 2-3 वेळा नाव घ्या. ज्यांना लिंबाचं लोणचं आवडत असेल त्यांच्या जिभेवर पाणी आल्याशिवाय राहणार नाही. अर्थ काय आहे की लिंबाचं लोणचं ह्या नावामध्येच लिंबाच्या चवीचा, लिंबाच्या दृश्याचा अंतर्भाव असल्यामुळे लिंबाचं लोणचं म्हटल्या म्हटल्या लिंबाचं लोणचं डोळ्यासमोर आपल्या स्मरणामध्ये तरळू लागलं आणि त्याचा होणारा परिणाम म्हणजे जिभेला पाणी सुटणं हे आपोआप झालं. अर्थात नाम आणि नामी यांच्यामध्ये इतका अनन्य संबंध आहे की नाम घेतल्यानंतर नामीची स्मृती जागृत होते, नामीचे गुणधर्म लक्षात येतात आणि नुसतेच लक्षात येतात असं नाही तर त्या गुणधर्मानुरूप आपल्या शरीरातही बदल घडू लागतो. जसं काही लोक आहेत
की ज्यांना पितळ आवडत नाही, पितळाला स्पर्श केल्यानंतर त्याचा जो एक विशिष्ट प्रकारचा दर्प असतो तो आवडत नाही, अशा लोकांना नुसतं पितळ नाव जरी घेतलं तरी त्यांना कलकलायला लागतं. अर्थ काय आहे? पितळ या नावाची, पितळ या धातूशी इतकी एकरूपता झालेली आहे की केवळ नामामुळे त्यांना तो प्रकार काय आहे हे सगळ्या त्यांच्या शरीराला अंतर्बाह्य कळून जात. नामामध्ये किती फरक आहे पहा. कुत्र्याला जर हकलवायचं असेल तर आपण हट हट करतो. तो जो हट शब्द आहे तो त्या कुत्र्याला बरोबर कळतो. हा हट म्हणतोय म्हणजे हा आपल्याला हकलतोय. कुत्र्याला ही भाषा कोणी शिकवली? तर हट या शब्दामध्येच दूर हो अशा क्रियेचा अंतर्भाव झालेला असल्यामुळे हट म्हणता क्षणी कुत्रा आपोआप दूर होतो. आपली आणि त्याची भाषा एक नाही. पण हट ह्या शब्दाचा अर्थ इतका आहे की जाण्याशी संबंधित जाण्याशी संबंधित क्रिया ही हट या शब्दाशी एकरूप झालेली आहे. म्हणून हे तांत्रिक विधी जे असतात त्यात हुम फट वगैरे वापरतात. हे का वापरतात? हे बीज मंत्र आहेत. या बीज मंत्रांच्या उच्चाराने तो परिणाम घडत जातो. म्हणून मंत्राचं मनन केल्याने इष्टसिद्धीची प्राप्ती होते. तद्वत भगवंताची भक्ती करायची असेल तर सर्वप्रथम भगवंताचं नाम जाणायला हवं. ते नाम उच्चारता आलं पाहिजे. ते नाम ऐकण्याची गोडी उत्पन्न झाली पाहिजे. तर भगवंताची भक्ती, श्रवण भक्ती ही आपल्या हातून सिद्ध होईल. म्हणून मीराबाई म्हणतात की सद्गुरूंनी मला काय दिलं? तर सद्गुरूंनी मला नाम दिलं. त्या नामाच्या बळावर मी तरले. त्या नामाच्या बळावर नामीपर्यंत मी पोहोचले. असं मीराबाईचं म्हणणं आहे. वेदांचंही तेच म्हणणं आहे की भगवंताच्या नामस्मरणाने भगवंताची भेट होते. जसं एखादं मूल आई करून ओरडलं की आई धावत धावत येते. त्या आईला बरोबर कळतं की हा आळवतोय, म्हणून आई स्वतःची कामं टाकून मुलांनी का हाक मारली हे पाहण्यासाठी धावत येते. तद्वत भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताचं नाव कळवळून घेतलं की भगवंत हा देखील मातेप्रमाणे धावून येतो आणि आपल्याला संकटातून तारतो. तर भगवंत त्याच्या नामाशी एकरूप आहे. म्हणून नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे. नामाचं महात्म्य अलौकिक आहे. हे नाम जे आहे हे वेदांनी दिलेलं आहे. रामाचं नाव वेदांनी उच्चारलं, रामाचा जन्म नंतर झालेला. कृष्णाचं नाव आधी वेदांनी उच्चारलेलं आहे. कृष्णाचा जन्म तर द्वापर युगात झालाय, पण त्याच्या आधी पण कृष्णाचं नाव होतं, राधेचं नाव होतं. त्या वेदांच्या गोष्टी ज्या होत्या त्या खऱ्या करण्यासाठी म्हणूनच भगवंतानी अवतार धारण केलेला आहे. तर नामाचं महात्म्य भगवंतानी वेदांमध्ये देखील प्रतिपादित केलेलं आहे. पुराणांमध्ये, इतिहासामध्ये, इतिहास म्हणजे रामायण महाभारत, यामध्ये देखील नामाचं महात्म्य वारंवार सांगण्यात आलेलं आहे. रामायणामध्ये नामाचं महात्म्य आपण ऐकतो की सेतू बांधत असताना रामाचं नाव घेत घेत सगळा सेतू बांधला गेला. 5 दिवसामध्ये 100 योजनांचा सेतू रामायण काळात बांधला गेला. तो केवळ भगवंताच्या नामामुळे बांधला गेला, नाम महात्म्यामुळे बांधला गेलेला. या नाम महात्म्याने बांधल्या गेलेल्या सेतूच्या बाबतीत एक प्रसिद्ध कथा आहे की एकदा प्रभू रामचंद्र बसलेले होते आणि सगळी वानरसेना जय श्रीराम जय श्रीराम म्हणत म्हणत मोठे मोठे पाषाण समुद्रात टाकत होते आणि ते पाषाण तरंगायला लागले, एकमेकांना आपोआप जोडले जाऊ लागले. जोडण्यासाठी पुन्हा वानरांनी युक्ती केली. एक दगड टाकताना रा म्हणायचं, दुसरं दगड टाकताना म म्हणायचं. रा आणि म असे दगड टाकल्यानंतर राम राम असे ते सगळे दगड एकमेकांना चिकटत गेले. असं करता करता सगळा राम सेतू बांधला जाऊ लागला. प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला विचारलं की हनुमंता, एवढा मोठा सेतू बांधला जातोय, दगड तर पाण्यात बुडत असतील, पण एवढा सेतू कसा काय भराभर बांधला जातोय? कारण एक एक दगड पाण्यात बुडत गेला, मग त्याच्यावर आणखीन दगड टाकले, मग आणखीन दगड टाकले, असं करत सेतू बांधायला तर केवढा वेळ लागेल. तर एवढा भराभर कसा काय सेतू बांधला जातो? तर प्रभू रामचंद्रांना हनुमान म्हणतात की भगवंता, तुमचं नाव हे वानरसेना घेतीये आणि एक एक दगड टाकतीये, त्यातून सगळा सेतू निर्माण होतो. तर प्रभू रामचंद्रांना कुतूहल वाटलं
प्रभू रामचंद्र विचार करतायत की माझं केवळ नाव घेतल्याने दगड तरतायत, बघू मी पण एकदा दगड टाकून बघतो. असं म्हणून प्रभू रामचंद्रांनी एक बाजूचा दगड घेतला आणि तो हळूच समुद्रात टाकला. टाकताना बघितलं इकडे तिकडे कोणी बघत तर नाहीये, फजिती नको व्हायला. पण रामाने दगड टाकता क्षणी दगड पाण्यात बुडाला. राम आश्चर्यचकित झाले की राम शब्द उच्चार केल्याने दगड तरतोय, पण मी स्वतः राम आहे, मी स्वतः दगड टाकतोय तर तो का नाही तरत आहे. दुसरा दगड घेतला, पुन्हा टाकला, पुन्हा तो बुडला. इकडे तिकडे बघितलं की फजिती तर नाही ना झाली, पण मारुती राय हे सगळं पाहत होते. तिसऱ्या चौथ्यांदा झाल्यानंतर मारुती हसत हसत समोर आला आणि म्हणाला की प्रभो काय करतायत म्हणे तुम्ही. नाही नाही काही नाही काही नाही नाही म्हणे मी बघितलंय तुम्ही काहीतरी करतायत. काय करतायत. अरे म्हणे ते सगळे माझं नाव घेऊन दगड टाकतायत आणि ते पाषाण पाण्यात तरंगतायत, पण मी स्वतः पाषाण टाकला तर तो मात्र बुडतोय, असं कसं झालं. तर मारुती म्हणतात की प्रभू तुमच्या नामाचा खूप महिमा आहे, तुमच्या नामाचा महिमा आहे, त्या नामाच्या महिम्याने दगड तरतायत, पण तो जो नामी तुम्ही स्वतः आहात तुमचाही मोठा महिमा आहे. ज्याने एखाद्याला सोडून दिलं तो तरेल कसा, तो तर बुडून जाईल. दगड तुमच्या हातून तुम्ही सोडून दिला त्यामुळे तो दगड तरला नाही, तो बुडून गेला. पण तुमच्या नामामध्ये हे महात्म्य आहे की तुमच्या नावाने दगड तरून जातो. तर प्रभू रामचंद्र हसून मारुती रायाला विचारतात की मारुती मग माझं महत्व जास्त आहे की नामाचं महत्व जास्त आहे. तर मारुती म्हणतो की प्रभो लौकिक दृष्ट्या तर नामाचं महत्व जास्त आहे. रामाची मूर्ती स्थापन करताना पण मूर्ती स्थापन आधी होईल का रामाची मूर्ती स्थापन करायची आहे हा संकल्प आधी होईल. तर मूर्ती स्थापनेच्या आधी देखील नामाचा उच्चार होईल. त्यामुळे नामाचं महत्व लौकिक दृष्ट्या अधिक आहे. परंतु प्रभो नाम आणि नामीमध्ये अभेद आहे. त्यामुळे जे नामात आहे तेच नामीत आहे. त्यामुळे नाम हा नामीच्या अधीन नसून नामी हा नामाच्या अधीन असतो. त्यामुळे नामाची कास धरली की आम्ही तुम्हाला सहज धरू शकू, तुमची सहज भक्ती करू शकू. प्रभू रामचंद्रांनी मारुतीची परीक्षा घेण्यासाठी म्हणूनच ही लीला केली आणि मारुतीला भक्तीचं खरं रहस्य कळलेलं आहे हे प्रभू रामचंद्रांनी घोषित केलं. भक्तीचं हेच रहस्य आहे की भगवंताला जर आकळायचं असेल, धरायचं असेल तर त्याचं नाव घ्यावं लागेल, नामोच्चार करावा लागेल. नामोच्चार करता करता काय होतं, भगवंताची भक्ती सिद्ध होते. भगवंताची भक्ती सिद्ध झाली की ज्ञान आणि वैराग्याची प्राप्ती होते. वैराग्याच्या प्राप्तीमुळे निसंगता निर्वृत्ती हा स्वभाव प्राप्त होतो. निर्वृत्तीच्या प्रभावाने निवृत्तीची म्हणजेच मोक्षाची प्राप्ती होते. त्यामुळे नामाच्या माध्यमातून मनुष्य मोक्षापर्यंत पोहोचू शकतो. हे भक्ती मार्गाचं वैशिष्ट्य आहे. या कलियुगामध्ये यज्ञयाग करणं कठीण, योग साधना करणं कठीण, तीर्थयात्रा करणं कठीण. मग या कलियुगामध्ये माणसाला उद्धाराचं साधन काय आहे. तर यावर श्रीमद भागवत, वेदव्यास हे सगळे काय म्हणतायत की नामाची कास धरली असता मनुष्याला मुक्तीची प्राप्ती या कलियुगात होईल. म्हणून कलियुगामध्ये नामस्मरणाला महत्व जास्त आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मुखातून हरी 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 असं नामोच्चार करत जा. इकडे हरी हे उपलक्षण आहे. आपल्या इष्टदेवतेचा नामोच्चार केला तरी देखील मुक्तीची प्राप्ती होऊ शकते. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी नामाचं महात्म्य सांगितलं. नामाच्या बाबतीत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18ही पुराणे हरिसी गाती. अर्थात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चारही वेद, 18ही पुराण ही सगळी भगवंताच्या नामाचं गुणगान करतात. म्हणून भगवंताचं नाव घेत राहावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. नामाचा महिमा काय आहे. तर नामाचा महिमा ओळखायचा असेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात द्वारकेचे राणे पांडवा घरी. जेव्हा जेव्हा पांडवांनी
द्वारकेच्या राण्याचं म्हणजेच श्रीकृष्णाचं नाव घेतलं, ते नाव घेता क्षणी श्रीकृष्ण त्यांच्या मदतीला आलेला आहे. त्यामुळे नामामध्ये ही ताकद आहे, नामामध्ये ही अचिंत्य लीला शक्ती आहे की भगवंत त्या भक्तासाठी धावून जातात नाम घेतलं असतं. म्हणून नामोच्चाराला महत्व आहे. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलो नये. मनुष्याच्या ठाई असलेली भावशक्ती आहे, तिला शास्त्राचा आधार देऊन भक्तीत रूपांतरित करावं. भक्तीत रूपांतरित केलेली जी भावशक्ती आहे ती अंततोगत्वा मुक्तीपर्यंत आपल्याला पोहोचवते, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी नाम महात्म्य सांगताना म्हटलेलं आहे, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला. नामस्मरणात करता करता, नाम घेता घेता मनुष्याचा मार्ग बदलत बदलत प्रपंचातून परमार्थाकडे येतो आणि मोक्षाच्या दिशेला, मोक्षाच्या महामार्गाला तो लागतो. नामस्मरणामध्ये पाप नष्ट करण्याचं देखील सामर्थ्य आहे. जो नामस्मरण करतो त्याची पाप नष्ट होतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पापाचे कळप पळती पुढे. जो भगवंताचं नाव घेत राहतो त्याची पापाची जी सगळी रास आहे ती जळून जायला लागते. पापाचे कळप पळती पुढे. पण जो नामस्मरणाविषयी आस्था ठेवत नाही त्याची काय गती होते, तर त्याची ही गती होते की वज्रलेप होणे अभक्तासी. म्हणजे जो पाप करतो पण नामस्मरण करत नाही त्याची पाप वज्रलेप होऊन बसतात. आणि जो पाप करतोय म्हणजे मुद्दाम नव्हे तर अजाणता ज्याच्या हातून पाप घडत जात आहेत, पण तो जर नामस्मरण करत असेल तर त्याची पाप नष्ट होऊ लागतात. तर नामस्मरणाचं हे वैशिष्ट्य आहे. नामस्मरणाने पाप नष्ट होतात याचं उदाहरण म्हणजे वाल्मिकींचं. वाल्मिकी कोण होते पूर्वी? आपल्याला माहिती आहे की वाल्मिकी अमुक होते तमुक होते, पण तसं नाही. रामायणामध्ये म्हटलेलं आहे की वाल्मिकी हे एका वेदपाठी सदाचारी ब्राह्मणाचा सगळ्यात धाकटा मुलगा होता. वाल्मिकींच्या आधी 9 मुलं होती, 9 भावंड होती त्यांना, आणि शेवटचा मुलगा हा वाल्मिकी. याचं नाव वाल्मिकी नव्हतं, याचं नाव होतं रत्नाकर. हा रत्नाकर जो होता हा ब्राह्मण पुत्र होता. लहानपणी मुंज झाल्यानंतर वडिलांकडून वेदांचं उत्तम अध्ययन केलेलं होतं आणि थोडं मोठं झाल्यानंतर पौरोहित्य वगैरे करण्यासाठी हा मुलगा जायचा. आणि एकदा असं झालं की एकदा ऋषीमुनींच्या एका पौरोहित्यामध्ये हा मुलगा गेला. आता तरुण मुलगा होता, तरुण लोकांची एक सवय असते की पटकन कधी मंत्र म्हणून होतो, पटकन कधी सुक्त कंप्लीट होतं ह्याकडे जोर जास्त असतो, याकडे कल जास्त असतो. म्हणून या रत्नाकरांनी काय केलं, एका यज्ञाच्या अनुष्ठानामध्ये भराभर मंत्र म्हणत असताना काही स्वर चुकवले. ऋषीमुनी तेजस्वी ओजस्वी होते, रागवले एकदम आणि रागवून म्हणाले की अरे, तुला लोक फार आस्थेने बोलवतात पूजा अर्चा करायला आणि तू एवढा गतीने मंत्रोच्चार करून मंत्र चुकवतोयस. जा म्हणे, आम्ही तुला शाप देतो की तू तुझी ही विद्या ही कमी मानशील आणि नको त्या विद्यांच्या मागे पडशील. असं म्हणून ऋषींचा शाप त्या रत्नाकराला लागला. आणि शाप लागल्यानंतर खरोखर त्या रत्नाकराची बुद्धी भ्रष्ट झाली आणि वेदांवरची त्याची आस्था, वेदांचा त्याचा अभ्यास हा सगळा बाजूला राहिला आणि तो इझी मनीच्या मागे लागला. हल्ली ज्याला इझी मनी म्हणतात. मग इझी मनीसाठी काय करावं, तर त्यांनी बघितलं स्वतःच्या गावात काही मच्छीमार आहेत, ते नदीमध्ये जाळं टाकून बसतात आणि मग आरामात इकडे तिकडे फिरत बसतात, वेळ घालवतात. थोड्या वेळाने जाळं उचलतात, भरपूर मासे प्राप्त होतात आणि मग ते मासे पटापट विकून भरपूर पैशाची प्राप्ती होते. रत्नाकरांनी विचार केला, पूजा अर्चा यज्ञ याग करून किती मोठी दक्षिणा मिळणार, त्यापेक्षा हे बरं आहे, जाळं टाकून बसा, बाकीचा वेळ पूर्ण मौज मस्ती करत राहा. असं म्हणून त्या रत्नाकरांनी मासे पकडण्याचा व्यवसाय सुरू केला. मासे पकडण्याचा व्यवसाय सुरू केल्यामुळे या रत्नाकराला एका विशिष्ट जातीच्या नावाने हाक मारायला सुरुवात केली लोकांनी. आता हा रत्नाकर विचार करतोय की मासेमारी करून करून देखील किती पैसे मिळणार. मासेमारी करायला पण मेहनत लागते, ते मासे काढावे लागतात जाळ्यातून, मग ते विकावे लागतात. एवढं करण्यापेक्षा सगळ्यात चांगला मार्ग कोणता पैसे कमवण्याचा,
तर त्यांनी विचार केला दरोडेखोरी हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. काही नाही, वाटसरूला पकडायचं, धमकी द्यायची आणि त्याचे पैसे लुबाडून घ्यायचे. नाही ऐकलं तर मारून टाकायचं त्याला. हा सोपा उपाय आहे. म्हणून ह्या रत्नाकरांनी, जो एकेकाळी निष्णात ब्राह्मण होता, त्यांनी वाटसरूंना लुटण्याचं, लुटेऱ्याचं, दस्यूचं काम सुरू केलं. संस्कृतमध्ये दस्यू म्हणतात, डाकू. दस्यूचं काम ह्या रत्नाकरांनी सुरुवात केली. आणि दस्यूपणा करत असताना त्याचं एका परजातीच्या मुलीवर प्रेम झालं, लग्न झालं, त्यांच्यापासून मुलं बाळ झाली. आणि त्या बायको बरोबर, त्या मुलांबरोबर हा रत्नाकर राहायचा जंगलामध्ये लपून बिपून, कारण राजाचे सैनिक पकडतील वगैरे या भीतीने. आणि जंगलात राहत असताना आलिशान मोठा वाडा बिडा करून घेतला, सुखात राहत होते सगळे. हा सकाळी जायचा, दरोडेखोरी करायचा, संध्याकाळी पैसे आणायचा, सुखात राहायचे. असा दिनक्रम चालू होता. पण ह्या त्याच्या उग्र दिनक्रमामध्ये त्याच्या हातून किती ब्राह्मण मारले गेले, किती क्षत्रिय मारले गेले, किती वैश्य मारले गेले, किती कोण कोण मारले गेले. तर ह्यांनी विचार केला ब्रह्महत्येचा दोष भरपूर आहे, म्हणून एखाद्या निष्णात ब्राह्मणाला जर त्यांनी मारलं तर म्हातारपणी ह्याचं प्रायश्चित्त घेऊ ब्रह्महत्येचं. म्हणून तो काय करायचं, एखाद्या वेदपाठी सदाचारी ब्राह्मणाला मारलं की मग एक छोटासा खडा घ्यायचा आणि रांजणात ठेवून द्यायचा. का? तर म्हातारपणी ते सगळे खडे मोजू आणि तेवढी प्रायश्चित्त घेऊ, या भावनेने तो एक एक खडा रांजणामध्ये टाकायचा. करता करता 7 रांजणं भरली. म्हणजे 7 रांजणांमध्ये एवढे छोटे छोटे खडे मावतील इतके खडे भरले, म्हणजे किती ब्राह्मण मारले असतील. ब्राह्मणांच्या किती पट क्षत्रियांना मारलं असेल, किती पट वैश्यांना मारलं असेल. असं करता करता त्या वाल्मिकीचा, त्या रत्नाकराचा पापाचा घडा भरू लागला. आता एवढा भरला तो पापाचा घडा की भगवंतालाच त्याची दया आली की अरे, मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर, त्यातही ब्राह्मण म्हणून जन्माला आल्यानंतर, त्यातही वेदपाठी सदाचारी कुळात जन्माला आल्यानंतर देखील हा मुलगा हे असं काय जीवन व्यतीत करतोय. जीवनाची सार्थकता तर सोडा, हे असं जीवन तर नरकगामी होईल. ह्याला काहीतरी बोध दिला पाहिजे, संधी दिली पाहिजे. म्हणून भगवंतांनी नारद मुनींना पाठवलं की जा म्हणे त्या रत्नाकराला सावध कर. नारद मुनी आले तर त्या रत्नाकराला असं वाटलं ह्यांच्या विणेतही काही पैसा अडका लपवला असेल, म्हणून विणा खेचायला लागले. नारद मुनी म्हणाले की अरे बाबा, ह्या विणेत काही नाहीये आणि ह्या विणेत जे आहे ते जगात कुठेही मिळणार नाही, म्हणजेच भगवंताचं नाव आहे. तर रत्नाकर म्हणतोय की ते काही मला माहिती नाही, द्या तुमची वीणा, मी फोडून बघतो काय आहे. अरे अरे नको करू, हे कशासाठी करतो. नाही म्हणे, दरोडा टाकतो. जीवन सुखाने जगण्यासाठी दरोडा टाकणं हा एक खूप चांगला मार्ग आहे, म्हणून मी दरोडा टाकतो. पण म्हणे हा कोणासाठी टाकतोस तू दरोडा? तुझ्यासाठी. तुला किती असा पैसा लागणार जीवनामध्ये? तर तो रत्नाकर म्हणतो नाही नाही, माझी बायको आहे, मला मुलं आहेत, त्यांना सगळ्यांना सुखी ठेवण्यासाठी मी दरोडा टाकतो. बर म्हणे, एक काम कर, मी इथेच उभा राहतो. तू ज्यांच्यासाठी दरोडा टाकतोयस त्यांना जाऊन विचार की दरोडा टाकणं हे पुण्याचं काम आहे की पापाचं काम आहे. जर ते म्हणाले पापाचं काम आहे तर त्यांना म्हणावं की दरोडा टाकून जे पाप मला प्राप्त होतंय त्या पापामध्ये तुम्ही वाटेकरी व्हाल का? जसं माझ्या दरोड्यातून मिळणाऱ्या पैशामध्ये तुम्ही वाटेकरी आहात, तसं पापामध्येही वाटेकरी आहात का? तर रत्नाकर म्हणतो नाही नाही, माझी बायको खूप चांगली आहे, मुलं पण चांगली आहेत. ते म्हणतील हो हो, पापाचं जेव्हा फळ मिळेल तेव्हा आम्ही पण ते फळ तुमच्या बरोबर भोगू. नारद मुनी म्हणतात असं तुला वाटतं, जाऊन विचार. हा रत्नाकर जेव्हा घरी जातो आणि घरी बायको मुलांना हा प्रश्न विचारतो तेव्हा सगळे म्हणतात की पिताश्री, तुमच्या पापामध्ये आम्ही सामील नाही, पाप तुमचं तुमच्यापाशी. असं म्हणून जेव्हा सगळे मान फिरवतात तेव्हा या रत्नाकराचे डोळे उघडतात. नारद मुनींना शरण येतो. आता नारद मुनींना विचारतोय की भगवन, एवढी मोठी पातकं मी केली, ही पातकं फेडायची म्हणजे फार मोठा तप करावं लागेल. तर असं मी काय करू की जेणेकरून ही माझी पातकं फिटली जातील आणि मला माझा चांगला मार्ग दिसेल. तर त्यावेळी देवर्षी नारद त्या रत्नाकराला म्हणतायत की अरे बाबा, तुला आता काय सांगावं म्हणे, कोणता यज्ञ याग करायला सांगावं, कोणती तीर्थयात्रा करायला सांगावी. तुझ्यासाठी तुझी पाप तर इतकी आहे की ही पाप
कोणत्याही प्रायश्चित्ताने नष्ट होणार नाही, कोणत्या तीर्थक्षेत्री जाऊन नष्ट होणार नाही. ही पाप ज्ञानाने नष्ट करण्यासाठी, ज्ञान प्राप्त करण्या इतकी तुझ्याकडे आता बुद्धी उरली नाही, तर ही तुझी पाप फक्त नामस्मरणाने नष्ट होती. तेव्हा निष्ठेने नामस्मरण कर. तर त्या रत्नाकरांनी निष्ठेने नामस्मरण केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की 60 वर्षामध्ये, एका संवत्सर चक्रामध्ये नामोच्चाराच्या बळावर त्याची सगळी पाप नष्ट होऊन वाल्मिकी म्हणून, ऋषी म्हणून ते उदयास आले. तर नामस्मरणाने काय होतं? पापांचा नाश होतो, पापाचे कळप पळती पुढे. नामस्मरणाचं दुसरं महात्म्य हे आहे की नामस्मरणाला कोणताही विधी निषेध नाही. रामाचं नाव हे सोयरातही घेता येतं, सुतकातही घेता येतं, चालता फिरताही घेता येतं, पायात चप्पल घातलेल्या असतानाही घेता येतं. एवढंच नाही तर एखाद्याची अंत्ययात्रा काढली तर तेव्हा देखील नामोच्चार करता येतो. त्यामुळे नामोच्चारासाठी काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ काही बघायची गरज नाही, सोवळं ओवळं काही बघायची गरज नाही. नामोच्चारणाला काही नियम नाही, नुसतं मुखातून नाव घेत राहा, हाच काय तो नियम. नामोच्चारणाचा फायदा फक्त आपल्यापर्यंत सीमित राहतो असं नाही. जो भगवंताचं नामोच्चार करतो, जो भगवंताचं नाम स्मरण करतो, त्याचा तर उद्धार होतोच, पण कुळ, गोत्रज, बंधू भगिनी यांचाही उद्धार होतो. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. नामोच्चारणाचा प्रभाव असा आहे की मनुष्याचा देह पवित्र होतो. देह पवित्र होतो याचा अर्थ, नामोच्चार केला पण आंघोळ नाही केली तर देह स्वच्छ होईल का? नाही. देह स्वच्छ होण्यासाठी वेगळे नियम आहेत, देहाला पवित्र करण्यासाठी वेगळे नियम आहेत. तर नामोच्चाराने देह पवित्र होतो. फक्त हा स्थूल देहच पवित्र होतो का? तर उत्तर आहे की स्थूल, सूक्ष्म आणि कारण तीनही देह पवित्र होतात नामोच्चाराने. म्हणून नामोच्चाराने आपल्या तीनही देहांना आपण पवित्र बनवू शकतो, भगवंताच्या प्रतिबिंबासाठी योग्य बनवू शकतो. तर नामोच्चाराने पवित्रची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. हरिपाठाची कीर्ती, नामोच्चाराची फक्त कीर्ती जरी मनुष्य गायला तरी देखील त्याचा देह पवित्र होतो. एवढंच नव्हे तर मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले, चतुर्भुज नर होऊन ठेले. माता, पिता, स्वतःचे गोत्रज, स्वतःचे इष्ट नातेवाईक हे सगळे पवित्र होऊन जातात. या सगळ्यांना सद्गतीची प्राप्ती होते. जो मनुष्य नामस्मरण करतो त्याच्या कुटुंबाला देखील सद्गती लागते. आपण पाहिलेलं आहे की रामदास स्वामींचं कुटुंब नामोच्चारावर फार बळ द्यायचं. त्यांच्या कुळामध्ये रामदास स्वामी जन्माला आले. रामदास स्वामी स्वतः नामस्मरणामध्ये आस्था ठेवून नामस्मरणाचं व्रत धरणारे होते. त्यांच्याबरोबर त्यांचे सगळे इष्ट, त्यांचे सगळे शिष्य हे सगळे तरुण गेले. तर नामोच्चाराने फक्त आपला उद्धार होतो असं नाही, आपल्या बरोबर आपल्या मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, आई वडील भाऊ बहीण गोत्रज सगळ्यांचा उद्धार होतो. श्रीमद भागवतामध्ये एक उल्लेख येतो की भक्त प्रल्हाद, ध्रुवबाळ, ध्रुवबाळ भगवंताच्या नामामध्ये कायम निमग्न राहायचं. ध्रुव बाळाने 60,000 वर्षांपर्यंत पृथ्वी तलावर राज्य केलं आणि जेव्हा ध्रुव बाळाची या पृथ्वी तलाला सोडून जाण्याची वेळ आली तेव्हा ध्रुव बाळाला घेण्यासाठी म्हणून भगवंताने विमान पाठवलं. भगवंताने विमान पाठवल्यानंतर भगवंताचे दूत म्हणतायत की ध्रुवा, या विमानात येऊन बसा, तुम्हाला वैकुंठात न्यायचं. तेव्हा ध्रुव मृत्यूच्या मस्तकाला पार करून त्या विमानात बसतो आणि जसं विमान उडू लागतं तसं ध्रुव म्हणतो, अरे अरे थांबा थांबा थांबा, माझ्या आई वडिलांनाही यात घ्या, माझ्या भावालाही यात घ्या. तर तेव्हा दूत म्हणतात की ध्रुवा, समोर बघ कोणाचं विमान जात. तर ध्रुव बाळ निरखून पाहतो तर समोर त्याच्या आई वडिलांना, भावाला बसवून वैकुंठाचे दूत विमानाने घेऊन जाताना दिसतात. अर्थात जो भगवंताचं नाव घेतो त्याच्या परिवाराचा भगवंता आधी उद्धार करतात. त्यामुळे नामस्मरणाने
आपल्या परिवाराचा उद्धार होऊ शकतो. आपल्या पूर्वजांपैकी जर कोणी अतृप्त राहिलेला असेल, लोक म्हणतात ना की पितृदोष आहे, कोणीतरी अतृप्त राहिलेला आहे, तर अतृप्त राहिलेले पितृदोष असलेल्यांचा देखील नामस्मरणाने उद्धार होतो. नामस्मरणाच्या बाबतीत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पळे भूत बाध भेणे तेथे, पळे भूत बाध भेणे तेथे. नामोच्चाराच्या उच्चाराने भूतबाधा देखील निघून जात. मंत्र तंत्र जादू टोणा कोणी काही केलेलं असेल तर ते सगळे प्रकार निघून जातात. त्यामुळे नामस्मरणाचा परमार्थामध्ये तर लाभ आहेच, कारण नामस्मरणाच्या बळावर चारही प्रकारच्या मुक्ती प्राप्त होऊ शकतात. सालोक्य मुक्ती, सामिप्य मुक्ती, सारुप्य मुक्ती, सायुज्य मुक्ती, चारही मुक्ती प्राप्त होऊ शकतात. हा त्याचा पारमार्थिक उपयोग आहे. तर लौकिक दृष्ट्या उपयोग हा आहे की नामस्मरणाच्या प्रभावाने आपला देह पवित्र होतो. आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचं निराकरण नामस्मरणाने होऊ होतं. हा नामस्मरणाचा लौकिक उपयोग आहे. तर नामस्मरण हे लौकिक आणि पारलौकिक दोन्ही उत्कर्षांसाठी कारण आहे. म्हणूनच मोठ्या मोठ्या सत्पुरुषांनी नामस्मरणावर भर दिलेला आहे. आद्य शंकराचार्य देखील म्हणतात, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते, संप्राप्ते सन्निहिते काले नाही नाही रक्षती कृंकर. काळ जेव्हा जवळ येतो तेव्हा कोणतीही भौतिक गोष्ट आपल्याला तारणार नाही, नामोच्चारच आपल्याला तारेल. म्हणून भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते असं म्हटलेलं आहे. नामोच्चारणाच्या बाबतीत आद्य शंकराचार्य म्हणतात, नामस्मरणादन्यमुपायम नहि पश्यामी भवतरण. नामस्मरणापेक्षा दुसरा कोणता रामबाण उपाय नाही संसार सागर पार करण्यासाठी. तेव्हा नामस्मरण करण्यासाठी गुरूंकडून नाव घेतलं पाहिजे. गुरूंनी विधिवत नाव दिल्यानंतर त्या नामाचा उच्चार निरंतर चालू ठेवला पाहिजे. या नामोच्चाराच्या फलस्वरूप आपलाच नव्हे तर आपल्या कुटुंबियांचा, आपल्या इष्टमित्रांचा देखील उद्धार होतो. जन्मोजन्मीची आपली दुरित नष्ट होतात आणि जीवन धन्य होतं. जीवाला तत्व जिज्ञासा जी प्राप्त झालेली असते ती समाधानित होते, पूर्ण होते आणि मनुष्य तो जीव हा अनंत सच्चिदानंद घन परमात्म्यामध्ये एकरूप होऊन स्वतः सुखी, समाधानी आणि कायम कृतकृत्य झाल्याची अनुभूती घेतो. म्हणून नामस्मरणाला महत्व आहे. गुरूंनी आपल्याला जर नामस्मरणाची दीक्षा दिलेली असेल तर त्यापेक्षा अहोभाग्य ते काय. आपण सर्वांना, जवळजवळ सर्वांना गुरूंनी मंत्रदीक्षा दिलेली आहे आणि अशा गुरूंनी मंत्रदीक्षा दिलेली आहे जे स्वतः नामामध्ये एकनिष्ठ होते, ज्यांनी स्वतः नामसाधना अखंड केलेली आहे. अशा गुरूंकडून प्राप्त झालेला मंत्र हा बहुमोलाचा आहे. या मंत्राचा, या नामोच्चाराचा दरवर्षी आपण कार्यक्रम आयोजित करतात. त्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये जे जे महानुभाव संलग्न आहेत ते, तसेच त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होणारे जे जे सगळे भाविक भक्त महाराजांचे शिष्य आहेत ते सर्व हे अभिनंदनाचे पात्र आहेत. त्याचप्रमाणे माईकवाले, साऊंडवाले, लाईटवाले, जेवण बनवणारे हे सगळे जे तुम्हा सर्वांना नामस्मरणासाठी सुखाने जेव खाऊ घालतायत त्या सगळ्यांना देखील भगवंताची कृपा प्राप्त व्हावी अशी सदिच्छा व्यक्त करून नामोच्चारणाचा हा क्रम स्वतःच्या जीवनात तर चालू राहू द्या, स्वतःच्या जीवनाबरोबर आपल्या घरातल्या मंडळींच्या, आपल्या इष्टमित्र नातेवाईकांच्या जीवनामध्ये देखील हा नामस्मरणाचा भाग बिंबू द्या. अशी काहीतरी कृती करून आपल्या जीवनाला सार्थक बनवलं पाहिजे. हर नमः पार्वती पतये, हर हर महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री राम जय राम, जय जय राम. धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो, गौ माता की जय हो, गौ हत्या बंद हो, भारत अखंड हो, भारत अखंड हो, भारत अखंड हो. श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य वर्य
श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय। सर्वभूत हृदय धर्म सम्राट श्री स्वामी करपात्री जी महाराज की जय। रेवा तीर निवासी श्री श्रीराम महाराज की जय। श्री गोंदवलेकर महाराज की जय। हर नमः पार्वती पतये, हर हर महादेव।